नमस्कार. तुम्हा सर्वांचं मॉम्स अँड किड्स टॉक किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे फ्लावर आणि पनीरची मिक्स व्हेज भाजी. खूप लोकांना फ्लावरची भाजी अजिबात आवडत नाही. फ्लावर म्हटलं की लहान मुलं लगेच तोंड वाकडं करतात. पण तुम्ही जर माझ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवली ना, तर सगळेजण आवडीने खातील आणि तुम्हाला देखील पुन्हा पुन्हा बनवावी लागेल. यासाठी काय करायचं, फ्रेश असा फ्लावरचा गड्डा आणायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे फ्लावर. त्यानंतरला एक लसूण कांडी घ्यायची आणि त्याची लसूण चांगला सोलून घ्यायचा 7 ते 8 पाकळ्या. त्यानंतरला एक मीडियम आकाराचा टोमॅटो घ्यायचा किंवा मोठा घेतला तरी चालेल. उभा आडवा हवा तसा कट करून घ्यायचा, आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवायची म्हणून. त्यानंतरला एक मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आणि त्याला एकदम बारीक जितकं करता येईल तितकं बारीक कट करायचं. आपल्याला कांद्याची प्युरी न बनवता तसंच टाकायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी एकदम बारीक कट करून घेतला. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये कापलेला टोमॅटो टाकायचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि इंचभर आलं अगदी कट करून टाकायचं. सगळ्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्यानंतरला फ्लावरमध्ये पाणी टाकायचं, 2 वेळा धुवायचा आणि फ्लावरमध्ये पाणी ठेवून एक 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं की जिरं, मोहरी, हिंग चांगली खमंग फोडणी द्यायची. फोडणी चांगली बसली की कांदा टाकून द्यायचा. कांदा हलकासा 2 मिनटं परतवायचा, अगदी ब्राऊन वगैरे होऊ द्यायचा नाही. त्यानंतरला टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची. 2 मिनटं चांगलं पुन्हा मिक्स करायचं आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा. एक 5 मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतरला एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा, 1 चमचा लाल तिखट टाकायचं, 1 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे धना पावडर टाकायची. तुम्ही हवं तर सब्जी मसाला किंवा त्यानंतरला तुम्ही पावभाजी मसाला देखील टाकू शकता. त्यानंतर चांगलं खालीवर मिक्स करत राहायचं अगदी तेल सुटेपर्यंत. तुमची ग्रेव्ही जर जास्तच घट्ट झाली असेल तर तुम्ही थेंबभर किंवा 2 बारकेले चमचे पाणी पण टाकू शकता. त्यानंतरला तुम्ही पाहू शकता अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला तेल सुटले भाजीला. त्यानंतरला याच्यामध्ये फ्लावर टाकून द्यायचा आणि चांगलं खालीवर मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होईपर्यंत चांगली भाजी खालीवर मिक्स करत राहायची, जेणेकरून कांदा आणि मसाला चांगला फ्लावरला लागला पाहिजे. वरून 1 चमचाभर मीठ टाकायचं. त्यानंतरला पाणी गरजेप्रमाणे टाकायचं. फ्लावरच्या भाजीला जास्त पाणी लागत नाही. फ्लावर हा वाफेवर म्हटलं तरी शिजू शकतो. त्यानंतरला पाणी गरजेप्रमाणे टाकायचं, चांगलं खालीवर मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आली की गॅस मीडियम करायचा आणि झाकण ठेवायचं एक 15 मिनटासाठी. त्यानंतरला 15 मिनटानंतरला झाकण काढायचं आणि चांगली भाजी मिक्स करून घ्यायची. या भाजीला गरम पाणी टाकण्याचा उद्देश इतकाच की गरम पाणी टाकल्यावर भाजी लवकर शिजली जाते आणि तरी देखील आहे अशी राहते, तरी अजिबात जात नाही. त्यानंतरला पनीर घ्यायचं, क्यूबमध्ये कट करायचं आणि टाकून द्यायचं. पनीरला आपल्याला हलकंसं वगैरे ब्राऊन काहीच करायचं नाही आहे. तसंच कच्चं पनीर टाकायचं आणि भाजी आपली जवळजवळ 80 ते 85% शिजल्यावरती पनीर टाकायचं. आधीच टाकलं तर पनीर खूप प्रमाणात शिजलं जातं आणि नंतर भाजी थंड झाल्यावरती रबरासारखं लागतं. त्यानंतरला 2 मिनटं परतून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि एक 7 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतरला आपली भाजी तुम्ही व्हिडिओत बघू शकता, एकदम जास्त ड्राय पण नाही, जास्त पातळ पण झालेली नाही आहे, मीडियम स्वरूपात झालेली आहे. अशा भाजीवरती लगेच वरून कोथिंबीर टाकायची, कसुरी मेथी चुरगळून टाकायची आणि पुन्हा चांगलं खालीवर मिक्स करायचं. त्यानंतरला लगेच गरमागरम भाजी तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच छान छान रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहज मिळून जातील. आपली रोजची रेसिपी ही आपल्या चॅनलवरती रोज अपलोड होत असते.